हाय मुलांनो, आज आपण 6th लेसन बघणार आहोत ज्याचं नाव आहे द क्लोथ्स वी विअर. तर क्लोथ्स म्हणजे कपडे, वी म्हणजे आपण, आम्ही आणि विअर म्हणजे घालणे किंवा घालतो. तर आम्ही जे कपडे घालतो किंवा आपण जे कपडे घालतो तर असं लेसनचं नाव आहे. तर क्लोथ्स कवर अवर बॉडी. कवर म्हणजे आपण बुकला कसं कवर घालतो त्याने काय होतं, ते पुस्तक झाकलं जातं. त्याचप्रमाणे आपल्या ज्या शरीरावर आपण जे कपडे घालतो त्याने आपलं शरीर आहे ते झाकलं जातं. म्हणजे आपलं शरीर झाकण्यासाठी, आपली बॉडी झाकण्यासाठी आपण कपडे घालतो. दे प्रोटेक्ट अस फ्रॉम हीट, कोल्ड, विंड, रेन अँड इन्सेक्ट बाईट्स. तर हे जे कपडे आहेत ते आपल्याला हीट म्हणजे उष्णता किंवा ऊन, सूर्याच्या उन्हापासून आपला बचाव करतात. कोल्ड म्हणजे थंडीपासून आपल्याला, विंड म्हणजे वारा, रेन म्हणजे पाऊस आणि इन्सेक्ट बाईट म्हणजे कोणते किडे, जसं मच्छर चावतात ना, तर ते चावण्यापासून कपडे आपलं रक्षण करतात. बघा बरं, जर पाऊस पडत असेल तर आपण रेनकोट घालतो, त्यामुळे आपण भिजत नाही. जर थंडी वाजत असेल तर आपण काय करतो, स्वेटर घालतो, त्यामुळे आपल्याला थंडी वाजत नाही. जर ऊन असेल खूप तर आपण डोक्यावर टोपी घालतो किंवा आपण पूर्ण अंगभर कपडे घालतो, हात झाकतील आपले, पूर्ण बॉडी झाकली जाईल अशा प्रकारचे कपडे घालतो. त्यामुळे आपल्याला ऊन लागत नाही. म्हणून कपडे आपले ऊन, वारा, पाऊस, थंडी आणि जर मच्छर चावत असतील तर आपले मोठे माणसं म्हणतात बघा, लांब हाताचे कपडे घाल ना, मग मच्छर चावणार नाही. फुल पॅन्ट घाल, मग मच्छर चावणार नाही, असं म्हणतात की नाही. म्हणजे कुठल्या किड्यांच्या चावण्यापासून वाचण्यासाठी सुद्धा कपडे आपल्याला मदत करतात. लॉंग ॲगो पीपल कवर्ड देमसेल्स विथ लीव्ज अँड स्किन ऑफ ॲनिमल्स. आता खूप जुन्या काळामध्ये असे कपड्याचा शोध नव्हता लागला, कपडेच नव्हते. मग त्यावेळेस लोक काय करायचे, तर जी झाडांची पानं आहेत तर त्याच्यापासून त्यांचं जे कपडे आहेत ते बनवायचे. किंवा ज्या ॲनिमल्स आहेत, प्राण्यांची जी स्किन आहे, प्राण्यांची जी कातडं आहे, चरबी आहे, तर त्यापासून कपडे बनवायचे आणि ते कपडे घालायचे. वी नाऊ विअर क्लोथ्स दॅट हेल्प अस टू लुक स्मार्ट. पण आता बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आलेले आहेत, त्याच्यातून आपल्याला कळतं आपण कसे दिसतो. ह्या कपड्यामध्ये आपण छान दिसतो, याच्यामध्ये आपण छान नाही दिसत, हो ना, कळतं ना. तर ह्या कपडे जे आत्ता आपण घालतो तर ते आपल्याला छान दिसण्यासाठी मदत करतात. We also wear different types of clothes in different seasons. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो, हो ना. आपण उन्हाळ्यामध्ये वेगळे कपडे घालतो, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, बरोबर ना. तर बघूयात आपण कोणत्या सीझनला कशा प्रकारचे कपडे घालतो. We wear light cotton clothes in summer to keep ourselves cool. तर आपण उन्हाळ्यामध्ये लाईट कॉटन क्लोथ्स म्हणजे हलके असतात बघा, सुती कपडे, ते घालतो कॉटनचे. कॉटन म्हणजे सुती कपडे घालतो. जसं की मुलांना बघा बंडी घेतात, व्हाईट कलरचं असं पातळ कापडाचं असतं, किंवा व्हाईट कॉटनचे आपण शर्ट घालतो, कॉटनचे फ्रॉक्स घालतो, हो ना. कारण उन्हाळ्यामध्ये एकतर ऊन खूप असतं त्यामुळे आपल्याला गरम होत असतं आणि कॉटनच्या कपड्यामधून हवा आरपार जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला जरा थंड वाटतं आपल्या शरीराला, म्हणून आपण सुती कपडे घालतो उन्हाळ्यामध्ये. वी विअर वॉर्म वुलन क्लोथ्स ड्युरिंग विंटर टू कीप अवर सेल्स वॉर्म. आता हिवाळ्यामध्ये खूपच थंडी असते, मग या थंडीपासून आपल्याला रक्षण करण्यासाठी किंवा आपल्याला थंडीमध्ये थोडी गरम वाटण्यासाठी आपण मग असे वुलन क्लोथ्स म्हणजे लोकरचे कपडे घालतो. लोकरचे जसे की स्वेटर आहेत, सॉक्स आहेत, हँड ग्लोव्ज आहेत, टोपी आहेत, हो ना, लोकरीची. अशा प्रकारचे आपण कपडे घालत असतो. रेनकोट्स, अम्ब्रेलाज अँड गम बूट्स आर यूज्ड ड्युरिंग मान्सून सीझन टू प्रोटेक्ट अस फ्रॉम रेन. मान्सून सीझन म्हणजेच पावसाळा, रेनी सीझन. तर पावसाळ्यामध्ये पावसापासून आपला बचाव करण्यासाठी आपण असे रेनकोट्स घालतो किंवा अम्ब्रेला, छत्री घेऊन जातो, किंवा असे पायामध्ये उंच बूट असतात बघा, रबरी गम बूट. त्याच्यामुळे आपले जे शूज वगैरे आहेत, तर म्हणजे शूज घालून गेलं, चप्पल घालून गेलं, आपले पाय भिजतात, तर हे गमबूट घातल्यामुळे आपले पाय भिजत नाहीत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सीझनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालत असतो. सम ड्रेसेस ऑफ मेन अँड ऑल्सो ऑफ वुमेन आर कॉमन अँड पॉप्युलर इन अवर कंट्री. तर आपल्या देशामधले जे स्त्री आणि पुरुष आहेत, स्त्री म्हणजे बाई आणि
पुरुष म्हणजे माणसे. ठीक आहे, तर ते काय करतात, त्यांचे जे ड्रेसेस आहेत तर ते कॉमन आहेत, म्हणजे सेम आहेत. सगळे लोक एकाच टाईपचे, मोस्टली जास्त करून एकाच टाईपचे कपडे घालतात. जसं की माणसं काय करतात, मेन युजली विअर ट्राउजर्स अँड शर्ट्स. तर माणसं काय करतात, शर्ट आणि पॅन्ट घालतात, धोती कुर्ता घालतात, कुर्ता पायजमा और कुर्ता लुंगी आर ऑल्सो वॉर्न इन डिफरंट स्टेट्स. तर मोस्टली माणसं आपण जे बघतो तर आपल्याला शर्ट पॅन्टमध्ये दिसतात. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे धोती कुर्ता पण घालतात, कुर्ता पायजमा पण घालतात किंवा कुर्ता आणि लुंगी घालतात. असे वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात. इन साऊथ इंडिया मेन प्रिफर टू विअर लुंगीज और धोतीज विथ शर्ट्स. साऊथ इंडिया आहे, दक्षिण भारतामध्ये जे पुरुष आहेत ते मोस्टली काय करतात की लुंगीज घालतात किंवा धोती घालतात शर्टसोबत. व्हॉट डज युअर फादर विअर टू वर्क एव्हरी डे. तुमचे जे वडील आहेत, पप्पा आहेत, ते ऑफिसला जाताना किंवा रोज कशा प्रकारचे कपडे घालतात तर ते सांगायचं आहे. नेक्स्ट बघूया. द साडी इज द मोस्ट कॉमन विअर अमॉंग इंडियन वुमेन. आता ज्या भारतीय स्त्रिया आहेत, भारतामधल्या ज्या महिला आहेत, त्या मोस्टली तिथे जास्त प्रमाणात काय घातल्या जातात तर साडी वापरली जाते. इट इज वॉर्न इन व्हेरियस वेज. आता साडी घालण्याचे पण, साडी नेसण्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. साडी घालत नाहीत, साडी नेसतात. ठीक आहे, तर साडी नेसण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं की बघा, इथे ही साडी अशा प्रकारे नेसलेली आहे, इथेही अशा प्रकारे, म्हणजे बेंगॉली आहे, मद्रासी आहे, गुजराती आहे, अशा वेगवेगळ्या टाईपमध्ये, मारवाडी, अशा वेगवेगळ्या प्रकारे आणि महाराष्ट्रीयन साडी नेसली जाते. अदर पॉप्युलर ड्रेसेस वोर्न बाय वुमन इन इंडिया आर द सलवार कमीज अँड द घागरा चोली विथ अ दुपट्टा और ओढणी. आता साडीसोबतच अजून कशा प्रकारच्या कपडे घालतात स्त्रिया, तर सलवार कमीज असतात किंवा घागरा ओढणी असते आणि त्याच्यासोबत काय असते, घागरा चोली असते आणि त्याच्यासोबत ओढणी घेतलेली असते किंवा दुपट्टा घेतलेले असतात. वुमन अल्सो विअर ट्राउजर्स. आता स्त्रिया आता ट्राउजर, शर्ट अँड और ब्लेझर टू वर्क. तर ऑफिसला जाताना ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना पॅन्ट शर्ट घालावा लागतो, कधी कधी त्याच्यावरती अशा प्रकारचं ब्लेझरसुद्धा, म्हणजे कोटसुद्धा घालावा लागतो. तर अशा प्रकारे स्त्री आणि पुरुष यांचे वेगवेगळे पोशाख आपल्या भारतामध्ये घातले जातात. व्हॉट डज युअर मदर विअर टू वर्क एव्हरी डे. तुमची आई घरी किंवा ऑफिसला जाताना कशा प्रकारचे कपडे घालते ते सांगायचं आहे. ट्रॅडिशनल क्लोथ्स ऑफ पीपल डिफर फ्रॉम स्टेट्स टू स्टेट इन इंडिया. आता तुम्हाला माहीत आहे, भारतामध्ये खूप राज्य आहेत आणि प्रत्येक राज्यामध्ये घातले जाणारे कपडे जे आहेत, जे ट्रॅडिशनल क्लोथ्स आहेत, पारंपरिक त्या राज्याचे कपडे आहेत, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. दिस हेल्प्स अस आयडेंटिफाय द स्टेट टू विच दे बिलॉंग. आणि त्या कपड्यांवरून आपल्याला ते लोक कोणत्या स्टेटमधले, कोणत्या राज्यामधले आहेत हे ओळखण्यासाठी मदत होते. आता इथे काही स्टेटचा पारंपरिक पोशाख दिलेला आहे, ट्रॅडिशनल क्लोथ दिलेले आहेत. बघा, नागालँडमधली जी लोक आहेत, नागालँड नावाचं एक स्टेट आहे, जसं महाराष्ट्र आहे ना, त्याचप्रमाणे नागालँड हे एक राज्य आहे. तर तिथले लोक हे अशा प्रकारचे कपडे घालतात. तर गुजरातमधले लोक अशा प्रकारचे कपडे घालतात. त्याचप्रमाणे जम्मू अँड काश्मीरमधले लोक अशा प्रकारे घालतात आणि सिक्कीममधले अशा प्रकारचे घालतात. पंजाबमध्ये अशा प्रकारचे कपडे घातले जातात. ठीक आहे. आता पीपल हू डू स्पेशल जॉब्स विअर स्पेशल युनिफॉर्म्स. आता त्याचप्रमाणे जे लोक काही स्पेशल प्रकारचे, विशिष्ट प्रकारची कामे करतात, त्या कामानुसार त्यांचा युनिफॉर्म असतो. जसं की आता बघा, सोल्जर, तर सोल्जरला असा हा सोल्जरांचा ड्रेस असतो, सैनिकांचा ड्रेस असतो. पोलिसमॅन लोकांना असा युनिफॉर्म असतो. त्यानंतर लॉयर, जे लोक वकील असतात, त्या वकिलांना अशा प्रकारचा ड्रेस असतो. नर्सना अशा प्रकारचा युनिफॉर्म. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये कधी गेलात, मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तर नर्स अशा प्रकारचे युनिफॉर्म. प्रत्येक हॉस्पिटलचे सुद्धा वेगवेगळे कलरचे युनिफॉर्म असतात. तर डॉक्टर बघा अशा प्रकारचा त्यांचा युनिफॉर्म असतो. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉटचा हा युनिफॉर्म आहे. समजला. आता बघूया, स्टुडंट विअर युनिफॉर्म्स टू स्कूल. आता तुमच्या स्कूलचा सुद्धा तुम्हाला युनिफॉर्म असतो की नाही, आणि प्रत्येक स्कूलचा वेगवेगळ्या प्रकारचा युनिफॉर्म असतो. वॉशरमॅन
or dhobis are the people who wash and iron our clothes. आता बघा, तुमच्या घरामध्ये जर कधी तुमचे वडील इस्त्रीला कपडे बाहेर देत असतील किंवा कपडे धुवायला देत असतील, तर ते कपडे धुण्याचं काम कोण करतं? तर हे वॉशरमॅन म्हणजे धोबी करतात. तर धोबी हे कपडे धुतात सुद्धा आणि त्यांना इस्त्री करून सुद्धा देतात. वी वॉश अँड आयर्न अवर क्लोथ्स ॲट होम टू. आणि आपण आपले कपडे घरीसुद्धा धुतो आणि घरीसुद्धा इस्त्री करू शकतो किंवा करतात काही लोक बाहेर देतात इस्त्रीसाठी कपडे. वी शूड टेक केअर ऑफ अवर क्लोथ्स. आपण आपल्या कपड्यांची काळजी घेतली पाहिजे. केअर म्हणजे काळजी. वी शूड ऑलवेज विअर क्लीन अँड आयर्न क्लोथ्स. आपण नेहमी स्वच्छ, क्लीन म्हणजे स्वच्छ आणि आयर्न म्हणजे इस्त्री केलेले कपडे घातले पाहिजेत. इट मेक्स अस लुक स्मार्ट. त्यामुळे आपण छान दिसतो. तर क्लासरूम ॲक्टिव्हिटी, ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी क्लासरूममध्ये करायची आहे. यू मे हॅव अ ट्रॅडिशनल डे अँड विअर द ड्रेसेस अकॉर्डिंग टू द स्टेट यू बिलॉंग टू. तर तुमच्या स्कूलमध्ये किंवा तुमच्या क्लासमध्ये तुम्ही ट्रॅडिशनल डे अरेंज करा. ट्रॅडिशनल डे म्हणजे काय? तर पारंपरिक दिवस. त्या दिवशी काय करायचं? तुम्ही ज्या राज्यातून आहात तर त्यासारखे कपडे घालायचे आहेत. जर महाराष्ट्राचे असतील तर महाराष्ट्रीयनसारखे कपडे घालायचे. जर गुजराती असाल तुम्ही तर गुजरात्यांसारखे घालायचे. पंजाबी असाल तर पंजाब्यांसारखे असे. यू मे अल्सो स्पीक अ लाईन ऑर टू अबाउट युअर क्लोथ्स. तर तुमच्या कपड्यांबद्दल तुम्ही 1-2 वाक्यांमध्ये सांगायचं आहे की आय एम फ्रॉम महाराष्ट्र, आय विअर. जर तुम्ही मुलगी असाल तर साडी नेसून यायचं. जर मुलगा असाल तर जो महाराष्ट्रीयन पोशाख आहे, धोतर, शर्ट, त्याप्रमाणे कपडे घालून यायचे. ओके. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, क्लोथ्स कवर अवर बॉडी. तर कपडे आपल्या शरीराला झाकण्याचं काम करतात. वी विअर डिफरंट क्लोथ्स इन डिफरंट सीझन्स. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, वेगवेगळ्या सीझनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. ड्रेसेस ऑफ द इंडियन पीपल डिफर फ्रॉम स्टेट टू स्टेट. राज्यानुसार भारतामधल्या लोकांचे कपडे बदलतात. पीपल हू डू स्पेशल जॉब्स विअर स्पेशल युनिफॉर्म्स. जे एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचे काम करतात त्यानुसार त्यांचे कपडे ठरलेले असतात, युनिफॉर्म ठरलेले असतात. वी शूड टेक केअर ऑफ अवर क्लोथ्स. आपण आपल्या कपड्यांची काळजी घेतली पाहिजे. वी शूड ऑलवेज विअर क्लीन अँड आयर्न क्लोथ्स. आपण नेहमी स्वच्छ आणि इस्त्री केलेले कपडे घातले पाहिजेत. तर इथे हा लेसन संपलेला आहे. बाय बाय.